नमस्कार, मी विलास बडे. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर. मुलुक महाराष्ट्र. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पुणेकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. पुण्यामध्ये कोरोना बाधितांचा आकडा आता 40,000चा टप्पा ओलांडणार का, हा सवाल निर्माण झालाय. कारण जुलै अखेरपर्यंत कोरोनाचा आकडा 40,000चा टप्पा ओलांडण्याची शक्यता पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. लॉकडाऊनचा सध्या कुठलाही विचार नाही, हे सुद्धा गायकवाड यांनी स्पष्ट केलेलं आहे. आयुक्त पुण्यात टेस्टिंग वाढल्यानं जुलै अखेरपर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 40,000चा टप्पा ओलांडू शकतो, अशी शक्यता वर्तवत आहेत. त्यामुळे न्यूज 18 लोकमतला त्यांनी ही माहिती देताना जे सांगितलेलं आहे त्यात कारण हे दिलंय की टेस्टिंग वाढलेलं आहे, त्यामुळे कोरोनाबाधितांचा हा आकडा जो आहे तो 40,000च्या पुढे जाऊ शकतो. एकट्या पुण्यातला त्यातील 18,000 पेशंट हे ॲक्टिव्ह असू शकतात, अशी शक्यताही वर्तवली आहे. दरम्यान पुण्यात तुर्तास पुन्हा लॉकडाऊनचा कुठलाही विचार नसल्याचा खुलासा आयुक्तांनी केला. याबद्दल सविस्तर माहिती दिली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. शेखर गायकवाड आपल्यासोबत आहे. सर, मला सांगा, मुंबईमध्ये आता आजूबाजूची उपनगरे कल्याण, ठाणे, नवी मुंबई यांनी लॉकडाऊन जाहीर केलं आहे 15 दिवसाचं कंट्रोल करण्यासाठी. आपलं पुण्यात जशी संख्या वाढते त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी असा काही विचार होऊ शकतो का पुन्हा नव्याने लॉकडाऊनचा? आज तरी तसा विचार नाही आहे, पण पुढे मागे यावर काही चर्चा होऊन दर आठवड्याला आपण मीटिंग घेतो. तर त्या मीटिंगमध्ये आपण आढावा घेऊन आणखी हे जोपर्यंत नियंत्रित आहे तोपर्यंत तरी लॉकडाऊन वाढवू नये. फक्त कंटेनमेंट झोनमधला कंट्रोल आहे तसा ठेवावा आणि राहिलेला भाग ओपन अपच ठेवावा, असंच विचारधारा आहे. ओके. आता बेड किती उपलब्ध आहेत आपल्याकडं? तशी आत्ताच्या तारखेला CCCचे बेड आपल्याकडे 18,000 उपलब्ध आहेत. फक्त ती फॅसिलिटी एकदम आपण डेव्हलप करत नाही. त्या आठवड्यामध्ये जेवढी गरज आहे तेवढे बेड आपण आणून 2-3 दिवस स्वच्छता करून तयार करतो. या मंथ अखेरपर्यंत साधारण 40,000 पॉझिटिव्ह आणि 18,000 ॲक्टिव्ह पेशंट राहतील याची आम्ही तयारी केली आहे. 10 हॉस्पिटलशी MOU केला आहे. 16 हॉस्पिटलचे बेड नियंत्रित केले आहेत. त्यानंतर आत्ता आम्ही ससूनमध्ये जो आढावा घेतला त्यामध्ये ससूनचं प्रेशरसुद्धा हे खाजगी हॉस्पिटलने थोडी मदत केल्यानंतर कमी झालं आहे. ओके. हे होते पालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड साहेब यांनी सांगितलं जुलै अखेर पुण्यामध्ये 40,000 पेशंट असतील, त्यातले 18,000 हे ॲक्टिव्ह असतील आणि त्यासाठीची लागणारी यंत्रणा जी आहे ती सर्व पालिकेमार्फत सज्ज करण्यात आली. आशा करूयात की पुण्यातला कोरोना अशा पद्धतीने कंट्रोलमध्ये राहावं जेणेकरून मुंबईसारखी इथं परिस्थिती उद्भवणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. दरम्यान रुग्णसंख्या वाढल्यानं पुणे महानगरपालिकेनं रॅपिड अँटीजेन टेस्टिंग किट वापरण्याचा निर्णय घेतलाय. 2च मिनिटात ही चाचणी करणं शक्य आहे. पाहूयात याविषयीचा हा खास रिपोर्ट. पुणे महानगरपालिकेनं वेगानं टेस्ट करून कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्टिंग किट वापरायचं ठरवलंय. ICMRने मान्यता दिलेले 1 लाख अँटीजेनिक किट पुणे महानगरपालिकेनं खरेदी केलेत आणि शहरात अत्यंत वेगानं झोपडपट्टीत रॅपिड टेस्टिंग करता येणं यामुळे शक्य आहे. सद्यस्थितीत चाचणी आणि रिपोर्ट येण्यासाठी 24 तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागतो. त्यामुळे या काळात गर्भवती महिला आणि गंभीर रुग्णांवर उपचार घेणं अवघड होतं. त्यामुळे या टेस्टच्या मदतीनं या अडचणीवर मात करता येणं शक्य होणार आहे. अवघ्या 2 मिनिटात ही चाचणी करणं शक्य आहे. पाहुयात ही चाचणी कशी केली जाते.
या किटची किंमत 400 रुपये आहे। या किटला ICMR ची मान्यता मिळाली आहे। 13 मिनिटांमध्ये चाचणीचा निकाल मिळणार आहे। मुख्य म्हणजे या किटनं केलेल्या चाचणीचा निकाल 90% अचूक आहे। त्यामुळे अडचणीच्या काळात वेगानं निकाल येणं आणि लगेच उपचार मिळणं शक्य होणार आहे। वैभव सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे। मुंबई आणि परिसराभोवती कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चाललाय। त्यात रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या विधानानं चिंतेत आणखी भर पडली आहे। कोरोनाच्या समूह संसर्गाबद्दल रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी एक कबुलीच दिली आहे। मुंबई आणि परिसरात कोरोनाचा समूह संसर्ग होत असल्याचं त्यांनी म्हटलंय। मुंबईतील काही भागात 15 ते 20% समूह संसर्ग होत असल्याचं त्यांनी मान्य केलंय। दरम्यान राज्यात पहिल्यांदाच कुठल्या तरी सरकारी प्रतिनिधींकडून समूह संसर्गाची कबुली दिल्याचं पाहायला मिळतंय। मैम, जिस आपने बताया कि नॉर्थ मुंबई में और MMR रीजन में जो लगातार आंकड़े बढ़ रहे हैं, तो कहने की ये तो नहीं हो रहा कि कम्युनिटी स्प्रेड या जो कम्युनिटी स्प्रेड हो रहा है वो फैलता जा रहा है, ये रीज़न हो सकता है? मैक्सिमम जो इन्फेक्शन है या जो केसेस है उनकी कोई ना कोई ट्रैवल हिस्ट्री रह चुकी है। वो मुंबई से, पूना से या फिर कहीं से इन्फेक्टेड एरिया से वो ट्रैवल कर रहे हैं और 80 to 85% आर फ्रॉम एसेंशियल सर्विस जो भी पॉजिटिव केसेस है और 15-20% ऐसा भी है जो नॉर्मल अपने काम से बाहर निकल रहे, दुकानों में जा रहे हैं, मेडिकल स्टोर्स में जा रहे हैं या कहीं और हॉस्पिटल उनके अदर वेरियस रीज़न के लिए विजिट करें, तो उनमें से ही है। तो 15-20% यस कम्युनिटी स्प्रेड भी अभी लग रहा है और उसी को मद्देनजर रखते हुए ये डिसाइडेड दैट विल कीप सिटीज एट लीस्ट। कोरोना रुग्णांना नेणाऱ्या खाजगी रुग्णवाहिकांना आता चांगलाच चाप बसणार आहे। प्रत्येक जिल्ह्यासाठी आता राज्य सरकार प्रति किलोमीटरचे दर निश्चित करण्यात येणार आहे। त्याचबरोबर एक हेल्पलाईन सुद्धा सुरू केली जाईल। जर कुणी जादा पैसे आकारण्याचा प्रयत्न केला तर त्याची तक्रार करा, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केलंय। दुसरा महत्त्वाचा एक निर्णय आहे तो ICUंबद्दल। राज्यातील सर्व कोविड रुग्णालयांमधल्या ICUमध्ये CCTV बसवण्यात येणार आहेत, जेणेकरून कुटुंबियांना रुग्णाला पाहता येईल आणि उपचार नीट होतायत की नाही यावर लक्ष ठेवणं सुद्धा शक्य होणार आहे। सर्व हॉस्पिटल्सना निर्देश आणि आदेश देतो आहोत की प्रत्येक हॉस्पिटल्सने कोविड हॉस्पिटलने त्या ठिकाणी पेशंटसाठी एक ठराविक जागा नेमून दिली पाहिजे नातेवाईकांसाठी, आणि ते नातेवाईकांना त्यांच्या पेशंट्सला त्या ठिकाणावरून जर तो पेशंट ICUमध्ये नसेल, थोडाफार फिरत वगैरे असेल, ऑक्सिजनच्या ह्याच्यात असेल, तर तो त्यांना तिथून वरून बोलूसुद्धा शकला पाहिजे। म्हणजे CCTV कॅमेरे हे ICUमध्ये आणि संबंध हॉस्पिटल्समध्ये बसवण्याच्या संदर्भातले आदेश आम्ही या निमित्ताने देतो आहोत। बातमी नागपुरातून आहे। नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झालाय। या ठिकाणी 5 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 37 कर्मचारी आणि 12 कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत। दरम्यान या 5 अधिकाऱ्यांमध्ये कारागृह जेलर, वैद्यकीय अधिकारी तसंच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे। त्यामुळे या ठिकाणी मोठी खळबळ उडाली आहे। कारागृहात राहणाऱ्या इतर लोकांनाही कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी जेलमध्येच क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आलंय। तर आजही 100च्या वर संशयित कर्मचारी कैद्यांची कोरोना चाचणी केली जाते। धुळे जिल्ह्यात आता कोरोनाचे थेट कोरोना चाचणी प्रयोग शाळेतच धडक दिलेली आहे। धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळाच कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे। कोरोना विषाणू प्रयोगशाळेतील 2 डॉक्टरांसह 4 तंत्रज्ञांना कोरोनाची बाधा झाली आहे। त्यामुळे कोरोना नमुने तपासणीचा वेग काहीसा मंदावला आहे। त्यामुळे धुळे, नंदुरबार जिल्ह्यासह मालेगाव इथल्या कोरोना चाचण्यांचे नमुन्यांचे अनेक अहवाल अजून प्रतीक्षेत आहेत। उशिरा अहवाल येत असल्यानं स्वॅब देणाऱ्या संशयित रुग्णांची देखील चिंता वाढली आहे। धुळे जिल्ह्यातील कोरोना विषाणू प्रयोगशाळेच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक बोरसे यांनी। सुशांत सिंग राजपूत आत्महत्येला आता वेगळं आणि गंभीर वळण मिळालंय। दिग्दर्शक संजय लीला भन्साळींची चौकशी होणार आहे। भन्साळींना मुंबई पोलीस उद्या चौकशीसाठी बोलवणार आहेत। त्यामुळे या चौकशीतून नेमकं काय बाहेर येतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। काही दिवसांपूर्वी सुशांत सिंग राजपूतनं बांद्र्यातील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। मात्र त्याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील एकाधिकारशाहीच्या विरोधात
आवाज तीव्र होऊ लागला आणि काही जणांनी ही आत्महत्या नसून एक प्रकारे हत्या असल्याचं म्हटलं. त्यामुळे सध्या पोलीस व्यावसायिक मतभेद आणि स्पर्धेतून मृत्यू झाला का या सगळ्याचा कसून तपास करतायत. दरम्यान या प्रकरणी मुंबई पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. आपल्यासोबत प्रणय अशोक सर आहेत, DCP साहेब. साहेब, ह्या सुशांत सिंग राजपूत प्रकरणी एका मोठ्या व्यक्तीचं नाव येतं, संजय लीला भन्साळी यांचं नाव समोर येतं आहे. त्यांची चौकशी केली जाणार आहे. ती चौकशी नोटीस पाठवली गेली आहे का, आणि पाठवली असेल तर कधीपर्यंत पाठवली आणि त्यांची चौकशी कधी होणार आहे? बांद्रा पोलीस स्टेशन ह्या केसमध्ये ते इन्व्हेस्टिगेशन करत आहे आणि त्या शृंखलात आता जे आहे, जे काही लोक त्यामध्ये पर्सनली आणि प्रोफेशनली त्यांच्याशी संबंधित होते, त्यांच्याकडून जे काय आमच्यासमोर ते आलेली आहे, जे काही तथ्य आलेले आहेत त्याच्या बेसिसवर त्यांना आता बोलवण्यात येत आहे. तर त्यामध्ये ह्यांना पण आता प्रोफेशनली ते इन्वॉल्ड होते त्यांच्यासोबत आणि त्यांच्याकडून जे काय प्रश्न आहेत त्याच्याबाबत त्यांना उद्या बोलवण्यात आलेलं आहे आणि जे काय पॉईंट्स आहेत ते क्लॅरिफिकेशनसाठी त्यांना उद्या आपण त्यांच्याशी इन्क्वायरी करू. नक्कीच सर, साधारणपणे किती लोकांची आत्तापर्यंत चौकशी झालेली आहे आणि यापुढे काही नावं समोर येतील का, आणि बॉलिवूडमधल्या काही कलाकारांची चौकशी केली जाणार असंही समजतं? इन्व्हेस्टिगेशनमध्ये बरेचसे लोक आता तपासणी त्यांची झालेली आहे, त्यांचे स्टेटमेंट्स रेकॉर्ड झालेले आहेत आणि पुढे पण जर गरज पडली, ज्याप्रमाणे जे तथ्य समोर येत आहे त्याप्रमाणे चौकशीसाठी जे गरज आहे त्याप्रमाणे टीम डिसिजन घेतील. नक्कीच. संजय लीला भन्साळी जे आहेत त्यांनी नेमके काय आरोप केलेले, त्यांच्याकडे सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी नेमकी काय माहिती आहे, हे त्यांची चौकशी उद्या होईल, त्यावरूनच स्पष्ट होईल. पुढे तुम्हाला उमेश गोविलकरसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. दरम्यान सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येची चौकशी सुरू असून चौकशी पूर्ण झाल्यानंतर अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. जी आत्महत्या त्यांनी केली त्याच्या बाबतीत जे काही आमच्याकडे त्या आत्महत्येच्या बाबतीतले जे काही आमच्याकडे डेलिगेशन आले होते, त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं होतं की याच्यामध्ये बहुतेक बिझनेस रायव्हलरीमुळे त्यांनी आत्महत्या केली असू शकते, अशा पद्धतीचा संशय व्यक्त केला होता. त्या माध्यमातून त्याची रीसर चौकशी पोलीस खातं करते. ज्यांना त्यांना बोलवायची आवश्यकता आहे त्यांना बोलावून त्यांचं स्टेटमेंट आम्ही घेऊन राहिलो आणि एकदा संपूर्ण इन्क्वायरी रिपोर्ट पूर्ण इन्क्वायरी झाली की त्याचा इन्क्वायरी रिपोर्ट आम्ही जाहीर करू. कोविड-19मुळे महावितरण गंभीर आर्थिक संकटात सापडल्यानं तात्काळ 10,000 कोटी रुपयांची मदत देण्याची विनंती राज्याचे ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी केंद्रीय ऊर्जा मंत्री यांना पत्राद्वारे केलेली आहे. राज्यातली आर्थिक परिस्थिती आणि त्यात महावितरणची जी अवस्था आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे. कोरोनाच्या संकट काळात महावितरणला मोठा फटका बसला असा दावा त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे राज्याला तात्काळ 10,000 कोटी रुपयांची मदत करावी अशी मागणी नितीन राऊत यांनी केंद्र सरकारकडे केलेली आहे. त्यांनी तसं केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांना एक पत्रसुद्धा लिहिलेलं आहे. खरं तर सध्या महावितरण आणि सगळी यंत्रणा वाढत्या वीज बिलांमुळे प्रचंड टीकेची धनी ठरते आणि अशा वेळेस आता महावितरण अडचणीत असल्याचं सांगत ऊर्जा मंत्र्यांनी आता केंद्राकडे मदतीसाठी हात मागितलाय. सप्टेंबर अखेरपर्यंत 5 रुपयात शिवभोजन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही सवलत वाढवली आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत केशरी शिधापत्रिका धारकांना देखील दिलासा मिळाला आहे. राज्यातील रेशन दुकानांवर सवलतींच्या दरात धान्य मिळेल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे केंद्राकडून ही भूमिका घेतल्यानंतर लगेच राज्याने हे आता पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत नाशिकहून आहेत. प्रशांत, नेमका काय हा निर्णय? बेसिकली कसं आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे काही धान्याची वितरणाची व्यवस्था केली होती राज्य सरकारच्या माध्यमातून, ती जी होती ती जून अखेरपर्यंत होती. त्यामुळे तातडीचा निर्णय घेण्यात आला
आणि 3 महिने अजूनही 5 रुपयामध्ये शिवभोजन, म्हणजे 2 महत्वाचे निर्णय घेण्यात आले की गोरगरीब लोकांसाठी, कष्टकरी लोकांसाठी शिवभोजन जी राज्य सरकारची योजना आहे ती 3 महिने अजून 5 रुपयामध्ये एक्सटेंड केलेली आहे. अजून यामध्ये गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर, विद्यार्थी यांना याचा फायदा व्हावा याकरता म्हणून हे नियोजन करण्यात आलंय. आणखी दुसरा एक महत्वाचा निर्णय या राज्य सरकारच्या माध्यमातून हा घेण्यात आलाय की शिवभोजनच्या व्यतिरिक्त की 2 महिने केसरी शिधापत्रिका, म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत 2 महिने केसरी शिधापत्रिका धारकांना देखील या सवलतीच्या दरामध्ये धान्य दिलं जाणार आहे. म्हणजे जे जून अखेरपर्यंत होतं त्याचं धान्य वाटपासाठी एक्सटेन्शन ऑगस्ट एंड पर्यंत केलंय आणि शिवभोजनाचा निर्णय 5 रुपयात थाळी हा सप्टेंबर अखेरपर्यंत केलाय. हा निर्णय आज छगन भुजबळ यांनी नाशिकला जाहीर केला. विशाल, धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. बातमी पुण्यातल्या सारथी संस्थेसंदर्भातली आहे. पुण्यातील सारथी संस्थेच्या कारभारावरून आता राजकारण चांगलंच पेटलंय. मराठा क्रांती मोर्चाची आज मदत पुनर्वसन मंत्र्यांसोबत एक महत्त्वाची बैठक झाली. मात्र या बैठकीला मराठा क्रांती मोर्चानं बगल दिली आहे. वडेट्टीवारांना निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांशीच चर्चा करू असा पवित्रा मराठा क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी घेतलाय. वडेट्टीवार दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. दरम्यान सारथी संस्थेच्या कारभारावरून काही जण राजकारण करतायत, चुकीच्या गोष्टींचं समर्थन करतायत असा आरोप वडेट्टीवार यांनी थेट केला होता. मी तुम्हाला या निमित्तानं स्पष्ट सांगू इच्छितो, सारथी ही संस्था चालेल, मराठा विद्यार्थ्यांच्या ज्या उद्दिष्टपूर्तीसाठी हे चालेल. इथे काही मंडळी राजकारण करायचा प्रयत्न करतात असं मला वाटतं आणि त्यातून शासनाला, महाविकास आघाडीला बदनाम करायचं आहे. याच्या मागे कोण आहेत मी त्याच्यावर नंतर बोलेल. मी त्याला आता राजकीय विषय आणत नाही, पण ज्यावेळेस वेळ आली तर मी, कारण बोलायचं कोणाशी हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. पण मी त्यामध्ये तुम्हाला एवढंच सांगतो की उलट फेलोशिपचा विषय असेल, हा थकबाकी आहे, शासनाकडे पैसे नाही, सगळ्याच विभागाला कट लागलेला आहे, पैसे मागे पुढे आम्ही देत आहोत, पण त्यांची स्कॉलरशिप थांबवली, बंदच पडलं, अशा प्रकारचा काही लोकांनी त्रागा केला. त्याच्यामध्ये तथ्य नाही. फेलोशिप ही सुरू राहील. जे विद्यार्थी आहेत त्यांचं पूर्ण कोर्स होतपर्यंत 5 वर्ष, हे जवळपास 500 विद्यार्थी आहेत. पर स्टुडंट 31,000 रुपये दर महिन्याला आम्ही खर्च करतो. 5 वर्ष खर्च करायचे आहेत एका विद्यार्थ्यावर आणि 5 वर्षामध्ये 22 लाख रुपये एका विद्यार्थ्यावर फेलोशिपसाठी खर्च होणार आहे. 22 लाख रुपये एका विद्यार्थ्याच्या मागे. तरी पण आम्ही हे बंद पाडणार नाही, हे सुरू राहील. यूपीएससीच्या धर्तीवरच एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना, परीक्षार्थींना सुद्धा परीक्षेचं सेंटर बदलण्याची परवानगी द्यावी अशी मागणी विद्यार्थी करतायत. कारण 3 महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 90% विद्यार्थी त्यांच्या मूळ गावी गेलेत. त्या सगळ्यांना फॉर्म भरताना परीक्षा सेंटर हे पुण्यात टाकलं होतं, पण पुण्यातील कोरोनाची भीती अजून कमी होत नाहीये. अशातच जिल्हाबंदी अजून सुद्धा कायम आहे. त्यामुळे 13 सप्टेंबर रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी पुण्यात नेमकं कसं पोहोचायचं हा प्रश्न या सर्व मुलांच्या समोर आहे. याच बातम्यांसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी. मुंबईत पुढचे 2 दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्यानं मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय. 3 आणि 4 जुलै रोजी मुंबईत मुसळधार पाऊस कोसळेल असं भारतीय हवामान खात्यानं अंदाज वर्तवलाय. मुंबई, ठाणे आणि पालघरमधील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय उत्तर भारतात सुद्धा अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. पुढील 3 दिवस मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यातल्या महापालिकांच्या आपत्कालीन यंत्रणांना सुद्धा सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेत. मुंबई पोलिसांनी पावसाच्या संदर्भात नेमकं काय ट्विट केलंय जाणून घेऊयात. उद्या आणि परवा मुंबईच्या काही भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर मुंबईकरांनी शक्यतो घरातच थांबावं, गरज नसताना घराबाहेर पडू नका आणि योग्य खबरदारी घ्या असं आवाहन मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना केलंय.
केंद्र सरकारनं काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना दिल्लीतला लोधी हाऊस इथला बंगला सोडण्याचे आदेश दिले. दरम्यान केंद्रानं प्रियंका गांधी यांना दिलेली एसपीजी सुरक्षा यापूर्वीच काढून घेण्यात आली. यावर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे. सिक्युरिटी काढून घेणं आणि आता राहतं घर काढून घेणं ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. एक तर त्या कुटुंबानं ज्या काही घटना पाहिल्या, प्रियंकाजींनी इंदिरा गांधींचा मृत्यू पाहिला, त्यांचे वडील राजीव गांधी यांचा मृत्यू पाहिला आणि आजही त्यांच्यावरची संकट संपले असं नाही. असं असताना केवळ राजकारण म्हणून त्यांना त्रास देणं योग्य नाही. वीज वितरण कंपनीच्या वाढीव बिलाबद्दल भाजपच्या वतीनं आज कंदील दाखवत वीज वितरण कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी वीज बिलांची होळी करण्यात आली. आघाडी सरकारनं वीज वाढवा वीज बिल काढून जनतेवर अन्याय केल्याचा आरोप करण्यात आला. नियमाप्रमाणे बिलं काढली गेली पाहिजेत, वाढीव बिलं माफ केली गेली पाहिजेत. जर माफ केली गेली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिला. तिकडे नांदेडमध्येही लॉकडाऊनच्या काळात अव्वाच्या सव्वा वीज बिल आलं आणि ते माफ करण्याच्या मागणीसाठी भाजपनं आंदोलन केलं. यावेळी राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी मुंडन केलं. वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाच्या समोर भाजपनं ही जोरदार निदर्शनं करत वीज बिल माफ करण्याची मागणी केली. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरामध्ये दिवसागणिक वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय. सोनं आता प्रति तोळा 50,700 रुपयांवर पोहोचलंय. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोरोनाचा वाढता प्रसार आणि पाश्चात्य देशात बँकांनी घटवलेले व्याजदर यामुळे अनेक गुंतवणूकदार हे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळत असल्याचं पाहायला मिळतंय. जळगावच्या सुवर्णनगरीत देखील त्याचा परिणाम दिसून येतोय. 50,000चा टप्पा सोन्याच्या दरानं आता गाठलेला दिसतोय. मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.